हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना 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 शिवसेना। प्रताप सरनाईक साहेबांचे आभार मानतो, पूजाताई आमगाव यांचे आभार मानतो, कारण ह्या 2-3 वर्षापासून ही गाडी बंद होती चालू, पण ती बंद पडली होती, पण त्या पूजाताई आमगावकर आणि प्रताप सरनाईक यांच्यामार्फत चालू झाले, त्यांचे आम्ही धन्यवाद मानतो। कारण आम्हाला बोरीला किंवा आम्हाला बंबई सिटीला जायला लागायचं, तर आमच्या गाडीचे पूर्ण वांदे झाले होते, तर त्यांचे आभार मानतो मी। गाडी गेली कोरोना काळापासून बंद होती, आता चालू झालेली आहे, त्याबद्दल आपण काय सांगा? सर्वप्रथम मी खरोखर श्री प्रताप सरनाईक महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री यांचं खरोखर मी अनारी ग्रामस्थ यांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो, कारण त्यांनी खूप 4 वर्षापासून ही गाडी बंद होती आणि या गाडी आजपासून सुरू झालेली आहे। अनारी ग्रामस्थांना खरोखर मनापासून आनंद झालेला आहे आणि ही गाडी आमच्या अनारी गावातील ग्रामस्थांसाठी खूप सोयीची होती, तसेच ही गाडी आमच्या गावातली शाळकरी मुलं होती त्यांच्यासाठी खूप सोयीची होती आणि ती गाडी सुरू झालेली आहे, याचा खूप आम्हाला आनंद आहे। आमच्या गावातील काही शेतकरी वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही एक मुंबई बाजारपेठ उपलब्ध करून देऊ शकते। अनारी गावातील शेतकरी भाजीपाला किंवा इतर शेतीतील उत्पादन या गाडीच्या माध्यमातून या मुंबई बाजारपेठेत पाठवू शकतात, अशी उपयुक्त गाडी सुरू केलेली आहे। तर आमच्या गावातील आमचे थोर समाज सुधारक श्री विलास जाधव यांच्या प्रयत्नातून आणि त्यांच्या सहकार्यातून ही गाडी सुरू झाली, त्यांचं सुद्धा खूप मी अनारी ग्रामस्थांच्या वतीनं धन्यवाद देतो। मला सांगायचा आनंद वाटतोय की आपले माननीय आमदार प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या प्रयत्नाने आणि समाजसेवक पूजाताई आमगावकर यांच्या प्रयत्नाने ही मोठी चळवळ, आज किती वर्ष आम्ही भाईंदरमध्ये, आज मी जवळजवळ 18 वर्ष भाईंदरमध्ये जातो, परंतु अजूनपर्यंत या गाड्या कोणी चालू करत नव्हत्या, परंतु प्रताप सरनाईक साहेब आणि आमगावकर मॅडम समाजसेविका यांच्या प्रयत्नातून ह्या 2 गाड्या, अजून एक गाडीचं नाव खेड गाडी, ह्या चालू आहे। खूप छान की आपण भाईंदरवरून बॉम्बे सेंटर या ठिकाणी जावं लागायचं, एवढं मधलं अंतर 1 ते 1.5 तास अंतर आपल्याला कमी झालं। खूप खूप धन्यवाद साहेबांचं आणि आमगावकर ताईंचं। नमस्कार, मी विजय गाते, आपण पाहता लोकसेवा लाईव्ह बातमीपत्र। कोरोना काळामध्ये जी अनारी गाडी जी बंद झाली होती, मीरा भाईंदरमध्ये प्रसिद्ध गाडी, ही एकमेव अशी गाडी आहे की ती 3 जिल्हे घेत कोकणामध्ये कोकणस्थ होते। शिमगा हा आमचा आवडतीचा विषय आहे, जे कोकणातले असते, आपण म्हणतो की शिमगा आल्यावरती पालखी नाचवण्यासाठी जो कोकणकर गावी पोहोचत नाही तो खरा कोकणी मानला जात आहे। आज माझ्या आनंदाचा सोहळा हा मीरा भाईंदरमधल्या चाकरमान्यांसाठी परिवहन मंत्र्यांची खरंच अख्ख्या भेट आहे, कारण कोकणातल्या 3 गाड्या आज तिकडून सुरुवात झालेली आहे। नक्की शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं नक्की म्हणणं तरी काय आपण जाणून घेऊ। महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री व मीरा भाईंदरचे संपर्क करून आमदार प्रताप सरनाईक साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि प्रयत्नाने मीरा भाईंदरवरून या बस खेड आणि अनारी गाव याच्यासाठी चालू करण्यात आलेली आहे। तिकडच्या सर्व ग्रामस्थांची जी मागणी होती ती मागणी आमचे आमदार मंत्री प्रताप सरनाईक साहेबांनी पूर्ण केलेली आहे आणि याच्या आधी 1 महिना आधी देखील साहेबांनी इकडनं कोकणसाठी व कोल्हापूरसाठी बस चालू केलेला आहे। तर आमचे आमदार प्रताप सरनाईक मंत्री यांच्यातर्फे या मीरा भाईंदर शहरासाठी जिथे जिथे बस कमी आहे तिथे तिथे बस देण्याचा प्रयत्न ते करत आहेत आणि याच्यापुढे देखील ज्या ज्या लोकांची मागणी असेल त्या पद्धतीने साहेब त्या गावचे जे बंद झालेल्या बसेस असतील ते नक्कीच चालू करून देतील आणि आम्ही सर्व शिवसैनिक इथे आज या बस चालू करण्यासाठी उपस्थित आहोत। आमचे महिला संघटक निशा नार्वेकर, विधानसभा प्रमुख विक्रम प्रताप सिंग, सचिन मांजरेकर आणि इतर सर्व कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत आणि फार खुशीने या बसेसचं आम्ही सोंड्याचं इथे उद्घाटन केलेलं आहे। बिल्कुल, प्रताप सरनाईक विजनरी मैन है। पूरे महाराष्ट्र में जिस तरीके से मीरा भाईंदर ठाणे का विकास किया, उसी तरीके से वो मंत्री बनने के बाद जो है पूरे महाराष्ट्र में एसटी बस जो है परिवहन कहीं न कहीं जो है एक लाल परी कही जाती थी, लेकिन अभी उसको उड़ाने का काम जो है प्रताप सरनाईक साहब ने पूरे महाराष्ट्र में कर रहे हैं। इंडिया के अलग अलग स्टेट में उन्होंने दौरा किया है, कितना ज़्यादा हाईटेक जो है महाराष्ट्र का परिवहन सेवा वो कर सकेंगे, वो कर पाएंगे। जब उनका कार्यकाल खत्म होगा, 5 साल पूरा होगा, तो निश्चित तौर पे पूरे इंडिया में जो है महाराष्ट्र के परिवहन सेवा को लोग देखने आएंगे, ये हम सभी का विश्वास है।
आहे ज्यांनी याच्यासाठी मेहनत केलेली आहे, पण परिवहन मंत्री झाल्याच्या नंतर जी कोरोनामध्ये बंद झालेली गाडी आज ती चालू झालेली आहे, त्याबद्दल काय सांगाल? मुळात आज मीरा भाईंदर यासाठी खुश आहेत कारण त्यांना आता मुंबई सेंटर किंवा लोलपरेल किंवा बोरिवली या ठिकाणी जायची गरज नाहीये. त्यांच्या हक्काची गाडी सकाळी 8 वाजता अनारी या ठिकाणी सुटणार आणि जशी ही सूचना सरनाईक साहेबांनी जाहीर केली, प्रचंड आनंद आणि पेढे वाटप या ठिकाणी सुरू आहे. आज खरंच आनंदाचा दिवस आहे. माझे जिल्हा प्रमुख राजूजी भोईर, जिल्हा संघटक निषाद नार्वेकर यांचे शुभ असते आज या गाडींची आपण सुरुवात करत आहोत आणि आदरणीय प्रताप सरनाईकांच्या कामाला सलाम. ज्या क्षेत्रात ते हात घालतात त्या क्षेत्रात ते सोनं करतात हे अखंड मीरा भाईंदरने किंबहुना महाराष्ट्राने आता अनुभवलेलं आहे आणि याच्याही पुढे 5 वर्ष विविध गोष्टी सरनाईक साहेबांच्या माध्यमातून या महाराष्ट्राला पाहायला मिळतील. नक्कीच नाही आपण कोकणात आणि इकडे मीरा भाईंदर मुंबई असू द्या बोरिवलीला जाऊया इकडे जावं लागत होतं गाडीला, पण आज आपल्या हक्कातून आपल्या घराच्या जवळपासून गाड्या सुटत आहेत. काय सांगाल? सगळे एकदम कोकणवासी तर खूप आनंदी आहेत. आताच शिवगा येतोय त्याच्यामुळे जाण्याचा प्रवास सुरू होतोय आणि बरोबर मोक्यावरच आपले आदरणीय परिवहन मंत्री, धाराशिवचे पालकमंत्री आणि मीरा भाईंदरचे संपर्क प्रमुख आमदार आमचे आदरणीय सरनाईक साहेब यांनी खूप चांगली मीरा भाईंदरसाठी सोय केलेली आहे आणि जवळजवळ ही गाडी करोनापासून जी बंद होती ती सुरू करण्यात आली आहे. त्याच्यामुळे कोकणवासी खूप आनंदात आहे आणि अशी गोष्ट सांगायची म्हटल्यावर की सरनाईक साहेबांनी जे पद किंवा जी कोणती गोष्ट त्यांनी हातात घेतली किंवा त्यांनी जी डोक्यात घेतली ती म्हणजे सर्वतोपरी पूर्ण केलेली आहे. मग ते कोणतेही विषय असो, मेट्रो असो, आता ही आमची लाल परी आहे आणि ती लाल परी उडण्याच्याच मार्गावर आहे. नक्की ठाण्यापर्यंत पायपीट केली होती, मी स्वतः तुमच्यासोबत होतो. ठाण्याची पायपीट असू दे, पण आता एक आनंद सोहळा समोर दिसलेला, काय बोलत? सगळ्यांना जय महाराष्ट्र. ही गाडी कोरोनापासून खरंच बंद झालेली होती. लोकांना या गाडीसाठी बोरिवलीला जायला लागत होतं आणि लोकांची मागणी होती. गेल्या वर्षी 10 मार्चला 2024मध्ये साहेब आमदार होते तेव्हा साहेबांकडे मी ह्या गाडीची मागणी केली होती. साहेबांनी याच्यासाठी लेटर दिलं होतं. स्वतः विजय गाते पत्रकार आमच्या बरोबर होते. आम्ही ठाण्याला जाऊन याचा पाठपुरावा केला होता. नंतर साहेब जेव्हा परिवहन मंत्री झाले तेव्हा साहेबांकडे पुन्हा याची मागणी केली गेली अनारी गाडीची आणि साहेबांनी लगेच याचा पाठपुरावा करून आम्हाला ही कोकणात जाणारी लोक जे आज खरंच आनंदात आहेत कारण शिमगा होळी या होळीसाठी निमित्त लोक गाडीतून हा सुखकर प्रवास करतील आणि सगळ्यांना कोकणवासियांना आम्ही आवाहन करतो की खरंच छान साहेबांनी लालपरी दिली आहे. सुखकर प्रवास सगळ्यांचा हो आणि सगळ्यांनी बुकिंग सुरू करा आणि